Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Remedies to remove the drawback of audit program. In last lecture, we were discuss about audit program and its advantages and disadvantages, right? So काही जे डिसएडव्हान्टेजेस बघितले जे ते आपण कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकतो हा बेसवरती आजचा आपला हा क्वेश्चन आहे. सर पॉइंट नंबर फर्स्ट इज चेंजेस इन कंट्रोल. ऑडिट प्रोग्राम म्हणजे आपण काय बघितलेलं आहे? ऑडिट प्रोग्राम इज अ डिटेल प्लॅन ऑफ ऑडिट, राईट? ऑडिट प्रोग्राम काय आहे? ऑडिट प्रोग्राम इज अ डिटेल प्लॅन ऑफ ऑडिट, ज्यामध्ये आपल्या हिंट्स आहेत किंवा ज्यामध्ये तुम्हाला गायडन्स आहे किंवा ज्यामध्ये ऑल इन्फॉर्मेशन हाऊ टू कंडक्ट ऑडिट आणि ते कशा पद्धतीने इफेक्टिव्हली टाइम फ्रेम मध्ये कंप्लीट करता येईल ह्या बेस वरती सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या ऑडिट प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केली होती, राईट? सो जे काही ड्रॉबॅक आहेत ते आपण कशी रिमूव्ह करू शकतो? चेंज इन कंट्रोल. द इंटरनल कंट्रोल शुड बी रिव्ह्यू so that the auditor became aware of the change in the control and system and procedure. Okay, जसं आपण म्हणतो बेसिकली इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन ऑडिटिंग. जसं आपण इंट्रो मध्ये बघितलेलं आहे, फीचर्स मध्ये बघितलं, ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघितलं. व्हेन इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज स्ट्रॉंग दॅट टाइम ऑडिटर विल चूज द सॅम्पलिंग मेथड और टेस्ट चेकिंग मेथड, राईट गाईज? मग आता इथे आपल्याला काय सांगायचं आहे तर चेंज इन कंट्रोल, दॅट मीन्स हिअर वी चेंज इन इंटरनल कंट्रोल सिस्टीम. जे आता कंपनीची इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो? आपला ऑडिट प्रोग्राम हा चेंज करू शकतो, राईट? सो द इंटरनल कंट्रोल शुड बी रिव्ह्यू so that auditor became aware of the change in the control and system and procedure. ओके, म्हणजे इथे ऑडिटर काय करेल? त्याची सिस्टीम, त्याची जी काही प्रोसिजर आहे तो चेंज करेल ऍज पर द इंटरनल कंट्रोल सिस्टीम टू द ऑर्गनायझेशन. द वीकर आस्पेक्ट शुड बी पिनपॉइंटेड अँड रिमूव्ह बाय रिवाइजिंग द प्रोग्राम. ओके, सो काय सांगितलेलं आहे? द वीकर आस्पेक्ट शुड बी पिनपॉइंट. आता सपोज तुमच्या लक्षात आलं की कंपनीची इंटरनल कंट्रोल सिस्टीम तुम्ही चेक केली किंवा तुम्ही त्याचा रिव्ह्यू घेतला, तेव्हा तुमच्या लक्षात आलं की ओके दिस काय आहे तर वीक पॉइंट आहे किंवा वीकर आस्पेक्ट आहे. तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय केला? तुमचा प्रोग्राम आहे तो रिवाइज केला, जेणेकरून during auditing we will concentrate on weaker section and find out some error and some mistake regarding this book. Are you getting my point? Is it clear? First point? Yes, ma'am. Okay, very good. Point number 2, change in operation and practice. Change in operation and practice. The auditor should obtain information about the new line of business or new system to the carry, and the old business and the program should be recast accordingly. ओके, जसं आपण म्हणतो इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे त्याच्यावरून आपण काय करणार आहोत तर आपला प्रोग्राम चेंज करणार आहोत. त्याच पद्धतीने इथेही सांगितलेलं आहे की ऑपरेशन कसं आहे, प्रॅक्टिस कशी आहे, त्याच्यावरून आपण आपला प्रोग्राम हा रिकास्ट करू शकतो ऍज पर दी कंपनीज ऑपरेशन, ऍज पर दी कंपनी प्रॅक्टिस. ओके, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेच सांगायचं आहे. ह्या पॉइंटमुळे आपण आपला प्रोग्राम अकॉर्डिंग टू दिस पॉइंट हिअर वी विल चेंज अवर ऑडिट प्रोग्राम. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे जे तुम्हाला हेडिंग दिसतील, हेडलाईट ज्या आहेत आपल्या, हे चेंज इन कंट्रोल, चेंज इन ऑपरेशन, ह्या प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण आपला प्रोग्राम हा चेंज करतोय फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऑडिटिंग. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त ह्या क्वेश्चन मध्ये फारसं काही नाहीये. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Point number 3, suggestion of the assistant. The audit assistant should be encouraged to make suggestion for revising the program. The assistant are in a better position to make suggestion for improvement. आता बऱ्याच वेळी असं होतं बघा की आपण एखादा प्लॅन केलेला आहे and when we implement in actual that time we face many problem. तर अशा वेळी काय करतो आपण? ओके, आपण प्लॅन केलेला सक्सेस नाही होतंय ना, दॅट टाइम वी विल चूज अ प्लॅन
आणि ऑडिटिंग मध्ये नेहमी असं असतं की तुम्ही एक जो प्लॅन केलेला आहे दिस इज नॉट अ फिक्स, त्याच्यासोबत तुम्ही काही फ्लेक्झिबिलिटी पण ठेवलेल्या आहेत की नाही हा पॉइंट सक्सेस झाला तर आपण सब प्लॅन हा कोणता यूज करायचा आहे. दॅट्स वाय हियर सेड the audit assistant should be encouraged to make a suggestion for revising the program. तुम्ही कदाचित काही वेळा तुमचा प्रोग्राम जो आहे हा रिवाइज सुद्धा करता. ओके, सो द असिस्टंट आर इन अ बेटर पोझिशन टू मेक सजेशन फॉर इम्प्रुव्हमेंट. जे काही इम्प्रुव्हमेंट आहे किंवा जे काही सजेशन आहे ते तुम्ही करू शकता आणि तुमचे जे काही ड्रॉबॅक आहे हे रिमूव्ह करू शकता. पॉइंट नंबर नेक्स्ट, रिव्हिजन. द ऑडिट प्रोग्राम शुड नॉट बी रिजिड. ओके, तो रिजिड असता कामा नये. देर शुड बी अ रिव्हिजन फ्रॉम टाइम टू टाइम अकॉर्डिंग टू द चेंज ऑन सर्क्युमस्टान्सेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं की एखाद्या कंपनीचं आपण ऑडिटिंग लास्ट इयरला केलं होतं आणि त्यावेळेचा जो प्रोग्राम होता दिस वॉज व्हेरी गुड. ओके, तो छान होता असं आपण अज्युम करू. बट सेम प्रोग्राम विल नॉट बी कॅरी फॉरवर्ड इन नेक्स्ट 2 or 3 years गाईज. नो ना, बिकॉज जे काही सर्क्युमस्टान्सेस आहेत हे आपल्याला आधी विचारात घ्यावे लागतील. अँड देन वी रिवाइज अवर प्रोग्राम टाइम टू टाइम. आपण आपला प्रोग्राम तो रिवाइज करणं टाइम टू टाइम मस्ट आहे. तो रिजिड असता कामा नये. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Point number 5. Yes, ma'am. Good. Additional test. It should be impressed on the mind of the assistant that the program provide minimum test to be carried out. It also provide for test and surprise check. ओके, सरप्राईज चेक तुम्ही काय करू शकता, मेथड यूज करू शकता. जसं आपण क्लासमध्ये कसं सरप्राईज टेस्ट घेतो आणि तुमचा परफॉर्मन्स काय आहे तो चेक करतो, राईट. तशीच इथे काय केली जाते, एक ऍडिशनल टेस्ट घेतली जाते असिस्टंटची. ते कशा पद्धतीने रेडी आहेत फॉर कंडक्टिंग ऑडिट हे चेक केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुमच्या अंडर एक 10-15 कॅन्डिडेट आहेत आणि ते काय करणार आहेत तर ऑडिटिंग करणार आहेत. तर त्या एक 10 कॅन्डिडेटना तुम्ही सांगितलं ओके जर तुम्हाला हे बुक चेक करायचं असेल तर तू काय बरं करशील, किंवा तुला जर वर्किंग पेपर मेंटेन करायला सांगितला तर तू कशा पद्धतीने मेंटेन करशील. म्हणजे डिरेक्टली तिथे जाऊन तुम्ही ऑडिटिंगच्या वेळी न चेक करता फर्स्ट ऑफ ऑल वी प्रेफर ऍडिशनल टेस्ट, ओके, अँड सरप्राईज टेस्ट. आणि मग आपल्याला आयडिया येते अरे आपण एखादं काम सांगितलेलं आपल्या असिस्टंटला ते क्लिअर झालेलं आहे का. अशा गोष्टीची आयडिया येण्यासाठी आपण काय करतो, हियर वी टेक ऍडिशनल टेस्ट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आणि जेव्हा तुम्ही ऍडिशनल टेस्ट घेताय तेव्हा ऑब्व्हियसली तुमचे जे असिस्टंट आहेत त्यांचा एक एनकरेजनेस तुम्हाला बघायला मिळेल किंवा एक त्यांची ॲबिलिटी आपण काय करू शकतो, जज करू शकतो. दॅट्स इट. इज इट क्लिअर क्वेश्चन? हा सिंपल क्वेश्चन होता, यामध्ये 5 पॉइंट होते. रेमेडीज टू रिमूव्ह द ड्रॉबॅक. जर आपण इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरती प्रॉपर कॉन्सन्ट्रेट केलं, त्याचा रिव्ह्यू घेतला अँड ॲज पर द इंटरनल कंट्रोल सिस्टीम वी रिवाइज अवर ऑडिट प्रोग्राम, देन तुमचं ऑडिटिंग नक्कीच काय होणार आहे, इफेक्टिव्हली होऊ शकतं. सेम सांगितलेलं आहे चेंज इन ऑपरेशन अँड प्रॅक्टिस. हियर वी चेंज अवर ऑपरेशन अँड प्रॅक्टिस ॲज पर दी कंपनी. ओके, कंपनीची पॉलिसी कशी आहे, कंपनीची सिस्टीम कशी आहे, कंपनीचे प्रोग्राम कसे आहेत त्यानुसार आपण प्रोग्राम चेंज करू. थर्ड पॉइंट बघितला होता आपण सजेस्ट ऑफ द असिस्टन्स. हियर समटाइम वी सजेस्ट अवर असिस्टन्स टू रिमूव्ह अवर प्रोग्राम or to revise our program as per the circumstances. ओके, आपण काय करू शकतो तो रिवाइज करू शकतो. इथे रिव्हिजन वरती कॉन्सन्ट्रेट करा, रिव्हिजन देन रिवाइज. रिव्हिजन मध्ये ऑलमोस्ट तेच सांगितलेलं आहे ऍज पर दी सर्क्युमस्टान्सेस. हियर वी चेंज अवर ऑडिट प्रोग्राम. सो दॅट्स वाय हियर सेड द ऑडिट प्रोग्राम शुड नॉट बी रिजिड. तो रिजिड असता कामा नये. सो फ्लेक्झिबल असेल तर बेस्ट. ऍडिशनल टेस्ट घेतो आपण. हियर वी कंडक्ट ऍडिशनल टेस्ट. ऍडिशनल टेस्ट आपण इथे कोणाच्या घेतोय सांगा बरं. Assistant. असिस्टंट म्हणजे कोण आहेत, ऑडिटरचे असिस्टंट. दोज पर्सन कंडक्ट ऑडिटिंग और हेल्प टू ऑडिटर.
ओके, त्याच्यासाठी हेल्प करतील विथ ऍक्च्युली त्यांची कॅपॅबिलिटी, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करण्यासाठी हिअर वी टेक ॲडिशनल टेस्ट और सरप्राईज टेस्ट. दॅट्स इट. Our next question is method of work. So method of work refers to the step that an auditor should take to make sure that audit work is carried out in a systematic and efficient manner. That's why this step can be stated as under. म्हणजे तुम्हाला जेव्हा हे ऑडिटिंग करायचं आहे that time we follow several steps आणि काही गोष्टींवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट थिंग मेथड ऑफ वर्क मध्ये सांगितलेलं आहे रेग्युलॅरिटी, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. देन कम्प्लीटनेस, देन डॉक्युमेंटेशन, यूज ऑफ टिक मार्क, ओके, टिक करणं गरजेचं आहे. कॅन्सलेशन ऑफ व्हाउचर एक्झामाइन, सपोज तुम्ही ॲज अ इव्हिडन्स म्हणून एखादा व्हाउचर जर एक्झामाइन केलं असेल तर त्याच्यावरती काहीतरी रिमार्क करा. ओके, दॅट मीन्स दिस व्हाउचर इज कॅन्सल. किंवा हे कशासाठी, तर नेक्स्ट इव्हिडन्स म्हणून तेच व्हाउचर यूज केलं जाऊ नये ह्या इंटेन्शनने. नेक्स्ट कॉन्फिडेन्शियालिटी अँड लास्ट रिव्ह्यू अँड रिपोर्टिंग. बघूया आपण डिटेल वन बाय वन. रेग्युलॅरिटी, the auditor should ensure that audit is carried out regularly and record showing arrival and departure time on audit staff be maintained. ओके, म्हणजे ऑडिटिंग कशा पद्धतीने कंडक्ट केलं, स्टार्ट कधी होणार आहे, एंड कधी होणार आहे. ओके, सो याची जी रेग्युलॅरिटी आहे हिअर वी शुड मेन्शन. ओके, सेकंड पॉइंट completeness. The audit should make sure that a definite portion of the work to be completed each day, so that lost ends are not left over for being tried up at later date. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की रोजचं काम हे रोजच करायला हवं, तसं तुमचं जर 2 दिवसाचं ऑडिटिंग असेल आणि त्यामध्ये तुम्ही काहीतरी टाइम टेबल डिसाइड केलेलं आहे, सो हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन फर्स्ट थिंग इम्पॉर्टंट एरिया आणि पहिल्यांदा काय करा, तो जो टास्क आहे तो कम्प्लीट करा. ज्या दिवशी तुम्ही तुमचे टास्क डिफाईन केलेले आहे दॅट मीन्स डेफिनेट पोर्शन ऑफ द वर्क टू बी कम्प्लिटेड ईच डे. प्रत्येक दिवसाचं काम प्रत्येक दिवशी कम्प्लीट करा. दॅट्स वाय. ॲडिक्वेट डॉक्युमेंटेशन. Entries should be made in the audit notebook and audit program along with the signature of the concerned audit staff. म्हणजे सपोज तुम्ही काय करताय, ऑडिटिंग करताय, डॉक्युमेंट चेक करताय, सो हे जे चेक केलेले डॉक्युमेंट आहेत हिअर बी मेन्शन इन आवर ऑडिट नोटबुक. आपण ते आपल्या ऑडिट नोटबुक मध्ये मेन्शन करून ठेवणं गरजेचं आहे, कारण कुठेही ओव्हरलॅपिंग वर्क होऊ नये किंवा डुप्लिकेशन ऑफ वर्क होऊ नये ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. सपोज तुमच्याकडे 4 असिस्टंट आहेत, तर एक काम कोणत्या असिस्टंटने कंप्लीट केलेलं आहे ते त्याच्या सिग्नेचरने तुम्ही मेन्शन करून ठेवा तुमच्या ऑडिट नोटबुक मध्ये. इज इट क्लिअर? फर्स्ट टू 3 पॉइंट. Yes, ma'am. Next, cancellation of voucher examine. After examination, the voucher must be immediately cancelled with an audit stamp. Okay. सपोज जसं आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादं परचेसचं व्हाउचर चेक केलं असेल ॲज अ इव्हिडन्स म्हणून, तर ते व्हाउचर तुम्ही कॅन्सल करा, म्हणजे त्याच्यावरती तुमच्या ऑडिटचा स्टॅम्प असला पाहिजे. फॉर द पर्पज ऑफ तोच कुठेतरी जे हे आहे व्हाउचर आहे हे सेम पर्पजने दुसऱ्या ठिकाणी यूज केलं जाऊ नये ह्या इंटेन्शनने. नेक्स्ट पॉइंट कॉन्फिडेन्शियालिटी. ऑडिट स्टाफ शुड retain from discussing the client affairs among themselves and with outsider. जसं की आपण म्हणतो ही जी ऑडिटिंग प्रोसेस आहे इट्स व्हेरी कॉन्फिडेन्शियल. ओके, कुठेही तुम्ही आउटसाइडरला जाऊन त्या गोष्टी डिस्कस करणं इट्स रॉंग थिंग. ओके, सो जी काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही तितकीच मेंटेन करणं मस्ट आहे. रिव्ह्यू अँड रिपोर्टिंग. The leader of audit team should report periodically to the auditor
or member in the charge of the audit. It is also necessary to review the audit work at the highest level for decision making. आणि तुमचं जे वर्क आहे ते ऑब्वियसली डिसिजन मेकिंग साठी युजफुल होतं. दॅट्स वाय द लीडर ऑफ ऑडिट टीम शुड बी रिपोर्ट पिरियडिकली. तुम्ही त्याचा रिपोर्ट पिरियडिकली मेंटेन करणं मस्ट आहे, बिकॉज दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल फॉर मेकिंग द reporting or preparation for the reporting. That's why. Is it clear question? Yes, ma'am. Okay. चलो इथे थांबूया आपण. थोडा वेळ ब्रेक घ्या. जे स्टुडंट प्रेझेंटेशन साठी आहेत त्यांना मी 11 वाजता लिंक पाठवेन. ओके, त्या स्टुडंटने फक्त काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. थँक्यू.